वेलकम टू माय चॅनल युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे. इफ यू न्यू टू माय चॅनल सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मायसेल्फ डॉक्टर मनीषा नागरगोजे कराड. टुडेज वी लर्न अबाउट दी सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 9. The sixth chapter, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजेच मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीचे वर्गीकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर या घटकामध्ये किंगडम प्लांटी, सब किंगडम जिम्नोस्पर्म अँड सब किंगडम अँजिओस्पर्म म्हणजेच सृष्टी वनस्पती, उपसृष्टी अबीजपत्री आणि दुसरी उपसृष्टी बीजपत्री. तर यामध्ये असणारे जो पहिला उपघटक आहे किंगडम प्लांटी म्हणजे सृष्टी वनस्पती, याचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर फर्स्टली वी सी, I ask one question you. How have living organism been classified? Means सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. See here, the answer is living organism are classified into two groups, prokaryotic and eukaryotic. म्हणजेच सजीवांचं वर्गीकरण हे दोन भागामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आणि त्यानंतर प्रोकॅरियोटिक इज क्लासिफाय ओनली वन ग्रुप, दॅट इज मोनेरा. म्हणजे आदिकेंद्रकी याचं फक्त एका गटात वर्गीकरण आहे, ते म्हणजे मोनेरा. आणि जे दृश्यकेंद्रकी पेशी आहेत यांचं दोन गटामध्ये वर्गीकरण आहे. दी युकॅरियोटिक सेल्स आर डिवायडेड इंटू टू सेल्स और टू ऑर्गॅनिझम्स, दॅट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजेच एकपेशी सजीव आणि बहुपेशी सजीव. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर डिवायडेड ओनली Protista group and multicellular organisms are divided with two groups, that is with cell wall and without cell wall. म्हणजे पहा की बहुपेशी सजीवांचं वर्गीकरण हे दोन गटात आहे. एक पेशी भित्तिका असणारे बहुपेशी सजीव आणि दुसरं पेशी भित्तिका नसणारे बहुपेशीय सजीव. तर त्यामध्ये पहा की विथ सेल वॉल आर ऑल्सो डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, द ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स दॅट इज प्लांटी अँड हेट्रोट्रॉप दॅट इज फंजाय. अँड विथाउट सेल वॉल आर क्लासिफाय ओनली वन ग्रुप, दॅट इज ॲनिमलिया. म्हणजे पेशी भित्तिका असणारे यांचं आणखी दोन गटात वर्गीकरण आहे, संयपोषी आणि परपोषी. तर संयपोषी यामध्ये वनस्पतीवर्गीय प्राणी आहेत आणि परपोषी यामध्ये कवकवर्गीय प्राणी आहेत. आणि विथाऊट सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका नसणारे हे सर्व प्राणीवर्गीय आहेत. आफ्टर ऑल, सी हिअर, लेट्स वी स्टार्ट किंगडम प्लांटी. रिमेंबर, दॅट इज, कॅन यू टेल which are the special cell organella that differentiate plant cell from animal cell? म्हणजे पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला आठवते का पहा की वनस्पती पेशीमध्ये असणारी अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहेत की तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवितात. याचा अभ्यास आपण इयत्ता 8वीमध्ये केलेला आहे. पेशी अंगकांचा अभ्यास केलेला आहे. वनस्पती पेशी, प्राणी पेशी, प्लांट सेल
ॲनिमल सेल अँड इट्स सेल ऑर्गेनेला. तर सांगता येईल तुम्हाला की विच आर द स्पेशल सेल ऑर्गेनेला दॅट इज डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. म्हणजे असं कोणतं पेशी अंगक आहे की जे वनस्पती पेशीला प्राणी पेशीपेक्षा वेगळं ठरवतात. ते सी हिअर. पहा, आकृती दिलेली आहे. आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीचे निरीक्षण करून तुम्हाला उत्तर येते का पहा. तर पहा, याचं उत्तर आहे दी आन्सर इज सेल वॉल. पहा, आकृतीचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल तुम्हाला की सेल वॉल. सेल वॉल आर दी स्पेशल सेल ऑर्गेनेला दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. The group of autotrophic living organism having eukaryotic cells with cell wall, its group of plants. Next, पहा, हे एक वनस्पतीचं चित्र आहे आणि ही जी वनस्पती आहे दी प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉपिक्स. म्हणजे ह्या संय्य पोशी असतात. ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि ते प्रकाश संश्लेषण करतात. त्याचबरोबर विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषण करीत असल्याने त्या संय्यपोशी आहेत. तर सी हिअर इन धिस सेंटेन्स 3 words आर युजफुल: ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेसिस अँड क्लोरोफिल. म्हणजे ह्या वाक्यामध्ये 3 शब्द असे आलेले आहेत की याचा अर्थ आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे की व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक्स, व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस अँड व्हॉट इज मीन बाय क्लोरोफिल. तर पहा, दी ऑटोट्रॉपिक मीन्स ऑटोट्रॉपिक इज वन ऑफ द टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे हा एक पोषणाचा प्रकार आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे संय्यपोशी असणाऱ्या वनस्पती. मग त्या संय्यपोशी कशा असतात? मेक देअर ओन फूड म्हणजे ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना संय्यपोशी म्हणतात. अँड हेट्रोट्रॉपिक्स म्हणजे इट देअर फूड्स म्हणजे ऑटोट्रॉपिक्सनी तयार केलेलं फूड जे खाते. संय्यपोशी वनस्पतींनी तयार केलेलं अन्न जो कोणी खात असेल त्याला हेट्रोट्रॉपिक्स म्हणजे परपोशी म्हणतात. आणि हे ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स हे पोषणाचे 2 प्रकार आहेत. मग पोषण म्हणजे काय? तर पहा, न्यूट्रिशन अँड ऑर्गॅनिझम्स ॲबिलिटी टू ऑब्टेन अँड प्रोसेस मटेरियल नीडेड फॉर एनर्जी, ग्रोथ अँड रिपेअर अँड रेग्युलेशन. पोषण हे ऑर्गॅनिझमसाठी ऊर्जा मिळण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरामध्ये जे बदल होतात ते बदल नीट करण्यासाठी, रिपेअर अँड रेग्युलेशन म्हणजे सजीवांची वाढ, विकास हे व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्या प्रक्रियेला न्यूट्रिशन म्हणतात. आणि 2 प्रकारचे आहेत न्यूट्रिशन: हेट्रोट्रॉप्स, ऑटोट्रॉप्स. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करून स्वतःची उपजीविका भागवतात आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर दी सेकंड वर्ड इज दी फोटोसिंथेसिस. तर व्हॉट इज मीन बाय दी फोटोसिंथेसिस? पहा, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे कोण करत असेल तर हे फक्त संय्यपोशी असलेलेच वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करतात. दी ऑटोट्रॉप्स प्रोड्यूस देअर ओन फूड्स, शुगर फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑटोट्रॉप्स प्रोड्यूस शुगर थ्रू दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन्स म्हटलेलं आहे. त्यानंतर पाहूया की व्हॉट इज मीन बाय दी फोटोसिंथेसिस. द प्लांट कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी थ्रू दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे ह्या फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं जातं की वनस्पती ह्या लाईट एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे त्यांनी केमिकल ऊर्जेमध्ये केलेलं आहे थ्रू दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. अँड दिस इज द ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. यालाच ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनसुद्धा म्हटलेले आहे. सी हिअर दी 5 थिंग्स नीडेड फॉर फोटोसिंथेसिस.
तर मग ही फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर 5 गोष्टीची आवश्यकता आहे. द फर्स्ट वन इज दी वॉटर, पाणी, सनलाईट, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य, ए लाईट कॅप्चरिंग पिगमेंट. पहा, क्लोरोफिल म्हणजे काय? तर हे एक असं पिगमेंट आहे की हे लाईट म्हणजे ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते, हे लाईट कॅप्चरिंग पिगमेंट. अँड फिफ्थ वन इज दी एन्झाईम्स. दीज 5 थिंग्स needed for photosynthesis. So see here the process of photosynthesis. What is photosynthesis? Photosynthesis, the plant use energy from sunlight to convert carbon dioxide and water into oxygen and sugar. पहा, इक्वेशन पहा फोटोसिंथेसिस काय आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. वनस्पती ह्या काय करत असतात? तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्या शोषून घेतल्यानंतर प्रकाशाच्या मदतीनं, प्रकाश ऊर्जेच्या मदतीनं, लाईटच्या मदतीनं या पाण्याचं आणि कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये केलं जातं. याच प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हटलेली आहे. दी प्लांट यूज एनर्जी फ्रॉम दी सनलाईट टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू ऑक्सिजन अँड शुगर. The temperature and light intensity can both affect the rate of photosynthesis, but it will either decrease level of the some points. तर पहा, प्रत्यक्षामध्ये वनस्पतीच्या चित्राद्वारे लक्षात घेऊयात आपण. ही वनस्पती आहे, ही सनलाईट या प्रकाश ऊर्जेच्या मदतीनं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचं रूपांतर शुगर म्हणजे अन्नद्रव्य आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये करते. याच प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हटलेलं आहे. तर सी की आता ही नेमकी फोटोसिंथेसिस प्रक्रिया कोठे घडून येते? तर पहा, वेअर डज दी फोटोसिंथेसिस ऑकर. चित्राचं निरीक्षण करा, तुम्हाला लक्षात येतं का? पहा, हे चित्र कशाचं आहे? तर द फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टमध्ये घडून येते. त्यानंतर पहा मुलांनो की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटी. हे सांगण्याचा उद्देश असा होता की आपण किंगडम प्लांटीचा अभ्यास करणार आहोत, वनस्पती सृष्टीचा अभ्यास करणार आहोत. आणि ह्या वनस्पती सृष्टीचं मेन सोर्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड. ही किंगडम प्लांटी ही सर्व सजीवांचं अन्नाचं एक महत्त्वाचं स्रोत आहे. म्हणून आपण की ही वनस्पती अन्न कशी तयार करते थोडक्यात त्याच्याविषयी माहिती पाहितलेली आहे. तर आता प्रत्यक्षामध्ये आपण किंगडम प्लांटीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की व्हॉट्स ऑन द बेसिस फॉर क्लासिफिकेशन. वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे, पण हे कशाच्या आधारे? वनस्पतीचं वर्गीकरण करायचं म्हणजे काय नेमकं? कशाचा आधार घेतलेला आहे? तर पहा, दी प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम आपल्याला वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत यावरून त्यांचं वर्गीकरण करता येतं हे विचारात घेतले जाते. त्यानंतर दी प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. म्हणजे पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उतीसंस्था असणे किंवा नसणे हे सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण करताना विचारात घेतलेलं आहे. त्यानंतर डू दी प्लांट बिअर सीड्स वेदर दी सीड्स आर इनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट. म्हणजे वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, आणि असल्यास बियांवर फळाचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो. अँड लास्ट फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन दी नंबर ऑफ कॉटिलिडॉन इन द सीड्स. आणि शेवटी बियामधील बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. आणि ह्या 5 मुद्द्यांच्या आधारे वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. हा वनस्पती वर्गीकरणाचा आधार आहे. त्यानंतर पहा मुलांनो, वनस्पती वर्गीकरणामध्ये असणारे ॲट दी हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन.
म्हणजे वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये काय पाहिले जाते. The different characteristics are considered for classification, that is depending upon the absence or presence of flower, fruits, seeds, plant are classified as cryptograms or phenerograms. म्हणजेच वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये फुले, फळे, बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवर्तबीजी व अनावर्तबीजी आणि बीजामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येवरून एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इनक्लोज विथ इन द फ्रूट ऑर नॉट, phenerograms are classified as gymnosperm and angiosperm. And angiosperm are further classified monocots and dicots depending upon the number of cotyledons in seeds. म्हणजे यावरून आवर्तबीजी, अनावर्तबीजी यामध्ये असणाऱ्या त्यांच्यामध्ये असणारे बीजपत्र, मोनोकॉट्स, डायकॉट, एकबीजपत्री, द्विबीजपत्री यावरून त्यांचं क्लासिफिकेशन अँजिओस्पर्म मध्ये केलेलं आहे. त्यानंतर पहा, अशा प्रकारे किंगडम प्लांटी, वनस्पती सृष्टी यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अबीजपत्री वनस्पती, बीजपत्री वनस्पती, क्रिप्टोग्राम्स अँड फिनोरोग्राम्स. अबीजपत्री वनस्पती हे 3 उपसृष्टीमध्ये विभागलेले आहे. विभाग 3 केलेले आहेत अबीजपत्री वनस्पतींचे: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. द क्रिप्टोग्राम्स आर डिवायडेड इंटू 3 divisions: थॅलोफायटा, ब्रायोफायटा and टेरिडोफायटा. अँड बीजपत्री वनस्पती यांच्या 2 उपसृष्टी आहेत, सब किंगडम्स आहेत, अनावर्तबीजी आणि आवर्तबीजी. आणि आवर्तबीजी आणखी 2 विभाग आहेत, द्विपत्री आणि एकबीजपत्री. द फिनोरोग्राम्स आर डिवायडेड इंटू 2 सब किंगडम्स: जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. अँड एंजिओस्पर्म are also divided into 2 divisions: dicotyledon and monocotyledon. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त अबीजपत्री वनस्पती म्हणजे अपुष्प वनस्पती जे 3 विभाग आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याचाच या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, लेट्स सी फर्स्ट हू आर क्लासिफाय द प्लांट्स. हे सर्व पाहण्या अगोदर वनस्पतीचं वर्गीकरण कोणी केलं हे पाहणार आहोत. 1983 इचलर ए बॉटनिस्ट क्लासिफाय द किंगडम प्लांटी. म्हणजे इचलर नावाचा जो शास्त्रज्ञ होता यांनी काय केलं की या वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे इंटू 2 सब किंगडम. 2 सब किंगडममध्ये क्रिप्टोग्राम्स आणि फिनोरोग्राम्स वेअर कन्सिडर फॉर द प्लांट क्लासिफिकेशन. पहा, थोडक्यात आपण या शास्त्रज्ञांविषयी माहिती पाहूयात. ऑगस्ट विल्यम इचलर यांचा जन्म 22 एप्रिल 1839 ते 2 मार्च 1887 हा त्यांचा मृत्यू. इट वॉज ए जर्मन बॉटनिस्ट हू डेव्हलप ए न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. हे जर्मन बॉटनिस्ट होते, वनस्पती शास्त्रज्ञ होते. तर ह्यांनी वनस्पती वर्गीकरणाची नवीन पद्धत अंमलात आणली, वनस्पती वर्गीकरणाची नवीन पद्धत तयार केली. ई रिफ्लेक्ट कन्सेप्ट इव्हॉल्युशन. हिज ऑथर द ॲब्रिव्हिएशन इन बॉटनी इज इचलर. यांची डेथ म्हणजे यांचा मृत्यू हा 2 मार्च 1887 बर्लिन येथे झाला. यांचं प्रोफेशन, यांचा व्यवसाय काय होता तर ते वनस्पतीशास्त्रज्ञ होते, टॅक्झॉनॉमिस्ट होते. आणि यांचा जन्म झाला होता 22 एप्रिल 1839 नवकिर्चन या ठिकाणी. त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आता आपण किंगडम प्लांटीला सुरुवात करूयात. दी प्लांटी इज ए किंगडम विच इन्क्लूड मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक्स अँड ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे प्लांट हे बहुपेशी आहे, दृश्यकेंद्रकी आहे आणि त्याचबरोबर स्वयंपोषी असणारं ऑर्गॅनिझम्स आहे. दी मेंबर ऑफ दिस किंगडम आर कॉमनली रिफर ॲज द प्लांट. यामध्ये जे मेंबर आहेत, प्लांटी किंगडममध्ये मेंबर आहेत, त्यांना मुख्यतः प्लांट्स असे म्हटलेले आहे. आणि या प्लांटी किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत पहा. दी सेल्स आर युकॅरियोटिक. म्हणजे पेशी ह्या दृश्यकेंद्रकी असतात, यांच्यामध्ये सेल वॉल इज प्रेझेंट. यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते.
अँड ॲटोट्रॉपिक्स म्हणजे हे ॲटोट्रॉपिक्स आहेत, संयपोषी आहे एक प्लांटी किंगडम, म्हणजे प्रोड्यूस फूड थ्रू फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात, आणि रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली अँड असेक्शुअली, अल्टरनेशन ऑफ जनरेशन अल्सो ऑकर, म्हणजे यामध्ये दोन्ही प्रकारचं प्रजनन घडून येतं, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. द फर्स्टली वी सी क्रिप्टोग्राम्स, म्हणजे प्लांटी किंगडम यांचं विभाजन जे 2 उपसृष्टीमध्ये झालेलं आहे, क्रिप्टोग्राम्स अँड फिनोरोग्राम्स. तर त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये फक्त क्रिप्टोग्राम्स म्हणजे अबीजपत्री वनस्पती यांचाच अभ्यास करणार आहोत. तर पहा, दिस सब किंगडम क्रिप्टोग्राम्स आर क्लासिफाईड 3 डिव्हिजन्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरोडोफायटा, म्हणजे अबीजपत्री वनस्पती यांचं 3 विभागामध्ये विभाजन झालेलं आहे. विभाग पहिला थॅलोफायटा, विभाग दुसरा ब्रायोफायटा आणि विभाग तिसरा टेरोडोफायटा. थॅलोफायटा मीन्स बॉडी इज थॅलस, ब्रायोफायटा मीन्स बॉडी इज डिफरन्शिएट इंटू फॉल्स रूट, स्टेम अँड लिव्स, अँड टेरोडोफायटा मीन्स द फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट विथ ट्रू रूट्स, स्टेम, लिव्स अँड वॅस्क्युलर बंडल्स. आता पहा, याविषयी सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत. तर पहिलं जे डिव्हिजन आहे, विभाग पहिला आहे थॅलोफायटा. These are the some pictures of the Thallophyta division. See here, what is meant by the Thallophyta? Thallophyta, a plant that consists of thallus. The first division of plant kingdom. It includes 2 subdivision, the algae and fungi. जे थॅलोफायटा आहे, तर यामध्ये हे किंगडम आणखी 2 उपविभागामध्ये विभागलेलं आहे, ते म्हणजे शेवाळ आणि बुरशी. थॅलोफायटा ऑल्सो इन्क्लूड स्लाइम मोड, लायकेन अँड बॅक्टेरिया. सी हिअर द सायलेंट फ्युचर ऑफ द डिव्हिजन थॅलोफायटा, म्हणजे या थॅलोफायटाची नेमकं वैशिष्ट्य काय आहेत पहा, की या थॅलोफायटामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात. प्रामुख्याने यामध्ये शेवाळ आणि बुरशी, कवके, फंजाय यांचा समावेश होतो. तर थॅलोफायटा, दी प्लांट बॉडी इज थॅलस लाईक, नॉट डिफरन्शिएट इंटू स्टेम, लिव्स अँड रूट, म्हणजे थॅलोफायटामध्ये येणाऱ्या वनस्पती प्रामुख्याने यांना मूळ, खोड, पान, फूल असे विशिष्ट अवयव नसतात. यांच्यामध्ये डिफरन्शिएट झालेलं नसते, एक थॅलस लाईक स्ट्रक्चर्स असतं. दीज आर प्लांट्स आर मोस्टली ॲक्वाटिक, प्रामुख्याने या वनस्पती पाण्यामध्ये वाढतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर मोस्टली युनिसेल्युलर, यामध्ये जे प्रजनन संस्था आहेत, प्रजनन ऑर्गन्स आहेत, प्रजनन अवयव आहेत, हे फक्त युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय अवयव आहेत. झायगोट्स जनरली डज नॉट डेव्हलप इंटू मल्टीसेल्युलर एम्ब्रो, म्हणजे ह्यांच्यामध्ये असणारा जो झायगोट आहे तर तो बहुपेशी एम्ब्रोमध्ये डेव्हलप झालेला नसतो. वाईल इज स्टील एनक्लोज विथिन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फक्त हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच एनक्लोज असतो. देअर इज डायव्हर्सिटी ऑफ थॅलस स्ट्रक्चर algae ranging from the microscopic unicellular habit to the giant microscopic seaweeds which may be over 100 meter long. म्हणजे पहा, थोडक्यामध्ये तुम्हाला मी मराठीमध्ये विश्लेषण करून सांगते की या वनस्पती आहेत प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या वनस्पती आहेत. हरितद्रव्यामुळे या संयपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या गटाला शेवाळ असे म्हटलेले आहे. शेवाळामध्ये खूप विविधता आढळते, एकपेशी, बहुपेशी, अतिसूक्ष्म, तर काही ठळक व काही मोठ्या आकाराची शेवाळे असतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा आहे, युलोथ्रिक्स आहे, उल्वा आहे, सॅरगॅसम आहे. यातील काही वनस्पती ह्या गोड्या पाण्यात राहतात तर काही खारट पाण्यामध्ये राहतात. आणि या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ तंतुरूपी असते. ह्याच गटातील हरितद्रव्य नसलेल्या आणि विविध प्रकारच्या किण्व किंवा बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्यांना कवके किंवा फंजाईस असे म्हटलेले आहे. पहा,
ही अशा प्रकारची उल्वा नावाची वनस्पती आहे, जी शेवाळाचा हा एक प्रकार आहे उल्वा, हा शेवाळाचा दुसरा प्रकार आहे कारा, आणि हा शेवाळाचा तिसरा प्रकार आहे स्पायरोगैरा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही आकृती दाखवलेली आहेत, जे थॅलोफायटा या विभागामध्ये मोडणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. क्लायडोमोनास आहे, पेडियास्ट्रम आहे, युरोथिक्स आहे, क्लॅडोस्पोरा आहे, सेफेलोस्पोरस आहे, उडोगोनियम आहे. त्यानंतर या ठिकाणी अगॅरिकस आहे, हे लायकेन आहे, आणि हे शेवाळ आहे. अशा अनेक प्रकारच्या वनस्पती ह्या थॅलोफायटा या विभागामध्ये मोडतात. आफ्टर ऑल, दिस सेकंड डिव्हिजन इज ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट पहा, या आकृतीचे निरीक्षण जर केले तर तुम्हाला लक्ष देईल, पावसाळ्यामध्ये किंवा ओलसर जमिनीवर दगडावर आपण जर शेवाळ आलेलं निरीक्षण केलं तर त्या शेवाळावर अशा पद्धतीनं हे वरी असणारे छोटे 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 वनस्पती वाढलेल्या दिसतात. पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, विटावर किंवा खडकावर हिरवागार मऊ गालीच्या तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच असेल. तर हाच आहे तो ब्रायोफायटा, द सेकंड डिव्हिजन ऑफ द प्लांट्स, ब्रायोफाइट्स. Bryophytes includes the liverworts and mosses. They use water for sexual reproduction, so known as amphibians of the plant kingdom. म्हणजे पहा, या गटातल्या वनस्पतींना किंवा या वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलेलं आहे. ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम, उभयचर. कशामुळे तर दे यूज वॉटर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर त्यांच्या प्रजननासाठी त्यांना काय होते की पाण्याची गरज भासते. या ओलसर मातीमध्ये वाढतात. द प्लांट बॉडी इज थॅलस लाईक, प्रोस्टेट अँड इरेक्ट. म्हणजे यांची थॅलस लाईक बॉडी असते, परंतु सरळ, इरेक्ट, प्रोस्टेट लाईक असते. अँड दे पोसेस हेरी लाईक स्ट्रक्चर नोन ॲज राइझोइड्स. म्हणजे यांना केसाळ, थोडक्यात त्यांच्या वनस्पतीची रचना ही चपटी रिबीनसारखी लांब असते. यासुद्धा वनस्पतींना खरी मुळे, खोड, पान नसतात. पानांसारख्या रचना असतात, पण मुळाऐवजी मुळांसारखे अवयव, मुलाभ असतात त्यांना. हेरी लाईक स्ट्रक्चर नोन ॲज राइझोइड्स. द ॲब्सेन्स ऑफ ट्रू रूट्स, स्टेम ऑर लिव्स. म्हणजे यांच्यामध्ये खरी मुळे, खोडे, पाने नसतात, परंतु आभास असतो. आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये रूट्स, स्टेम्स, लिव्ज आहेत. Main plant body, bryophytes, is haploid in nature. This is known as gametophytes which produce gametes. म्हणजे यांच्यामध्ये मेन ब्रायोफाइटची जी बॉडी आहे ती हॅप्लॉइड आहे. द प्रेझेन्स ऑफ मल्टीसेल्युलर सेक्स ऑर्गन्स. यामध्ये मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय जे सेक्स ऑर्गन्स आहेत यामध्ये पहा. फिमेल सेक्स ऑर्गन इज नोन ॲज आर्चिगोनियम विच इज फ्लास्क शेप. इट प्रोड्यूस एग. यामध्ये जे सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन आहे हे आर्चिगोनियम, एक फ्लास्क, कोनिकल फ्लास्क जसा असतो त्या टाईपमधून असतं, आणि ते काय केलं की प्रोड्यूस एग. मेल सेक्स ऑर्गन इज नोन ॲज अँथ्रिडियम विच इज प्रोड्यूस मेल गॅमेट नोन ॲज दी अँथ्रोझॉइड्स. म्हणजे या ब्रायोफाइट्स वनस्पतीमध्ये फिमेल सेक्स ऑर्गनसुद्धा असतात आणि मेल सेक्स ऑर्गनसुद्धा असतात. फिमेल सेक्स ऑर्गनला आर्चेगोनियम म्हणतात आणि मेल सेक्स ऑर्गनला अँथ्रिडियम म्हणतात. हे आर्चेगोनियम म्हणजे एग प्रोड्यूस करतात, आणि मेल सेक्स ऑर्गन हे मेल गॅमेट प्रोड्यूस करतात, त्याला अँथ्रोझॉइड्स म्हटलेलं आहे. ॲज फर्टिलायझेशन ऑकर इन वॉटर. यांचं प्रजनन हे पाण्यामध्ये घडून येतं. Anthrozoids are released in water to reach the archegonia. Fertilization of egg and anthrozoids from zygotes. Zygote mature into saprophytes, and saprophytes depend upon gametophytes, and they provide food to birds and other animals. म्हणजे पहा की मुलांनो, यांच्यामध्ये
फर्टिलायझेशन झाल्यानंतर एग अँड अँथ्रोझाइट्स यांच्यापासून एक झायगोट तयार होते आणि हे झायगोट्स मॅच्युअर झाल्यानंतर त्यांचं रूपांतर सॅप्रोफाइट्समध्ये होतं आणि हे सॅप्रोफाइट्स हे गॅमेटोफाइट्सवर डिपेंड असतं आणि दे प्रोव्हाइड फूड टू बर्ड्स अँड अदर ॲनिमल्स. आणि हे ब्रायोफाइट हे पक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत यांचं अन्न म्हणून उपयोगसुद्धा यांचा होतो. आता विशिष्ट पहा यांची जी उदाहरणे आहेत मॉस, मार्केन्शिया, अँथ्रोसेरस, रिक्सिया इत्यादी आहेत. सर्टन मेंबर्स ब्रायोफाइट्स आर यूज द पॅकिंग मटेरियल सच ॲज सार्गॅसम, सी हिअर. रिक्सिया, मार्केन्शिया, अँथ्रोसेरस अँड फ्युनारिया आर ॲक्वाटिक कॉमन इन द प्लेन्स. म्हणजे हे चार जे आहेत मॉस आहे, मार्केन्शिया आहे, अँथ्रोसेरस आहे, रिक्सिया आहे, हे सर्व पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत. दी ब्रायोफाइट्स आर ऑल्सो क्वाईट कॉमन इन हिल ऑफ साऊथ इंडिया. आणि जास्तीत जास्त हे ब्रायोफाइट्स वनस्पती ह्या दक्षिण भारतामध्ये आढळून जातात. दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या टेकडीवर अशा प्रकारच्या ह्या वनस्पतींची रचना आहे. पहा आपण पाहितल्याप्रमाणे यांना हेरी लाईक स्ट्रक्चर म्हणजे मुलाब असतात, पानासारखे भाग असतात, वृत्त असतं, संपुटिका असतात. परंतु प्रत्यक्षामध्ये यांना मूळ, खोड, पान हे अवयव या ब्रायोफाइट वनस्पतींना नसतात. दी लाईफ सायकल इन्क्लूड द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दीज आर दी टेरोडोफाइटा, थर्ड डिव्हिजन ऑफ प्लांट किंगडम. See here the Pteridophyta. The horsetail and fern are members of Pteridophyta. They are the vascular plants that is with xylem and phloem. पहा क्रिप्टोग्रॅम्स म्हणजे अबीजपत्री वनस्पती आहेत. अबीजपत्री वनस्पतीमधल्या आत्तापर्यंत आपण 2 विभाग पाहिलेले आहेत, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा, आणि तिसरा आहे टेरोडोफायटा. परंतु या दोन्ही विभागापेक्षा यामध्ये वॅस्क्युलर प्लांट्स आहेत, वॅस्क्युलर टिश्यू हे डेव्हलप झालेले आहेत. पहा म्हणजे वनस्पती उती यांच्यामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत. तर कोणकोणते आहेत? वाहिन्या डेव्हलप झाल्या आहेत वनस्पतीमध्ये असणाऱ्या झायलम अँड फ्लोएम म्हणजे रसवाहिनी आणि जलवाहिनी. तर या झायलम काय आहे, फ्लोएम काय आहे पाहूयात. ती झायलम इज टिश्यू is used mostly the transporting water from roots to stem and leaves but also transport other dissolved components. Xylem याला या ठिकाणी जलवाहिनी उती असे म्हटलेले आहेत. या जलवाहिनी उती या काय करतात, मोस्टली ट्रान्सपोर्टिंग वॉटर म्हणजे पाण्याचं वहन करतात. कुठून? फ्रॉम रूट्स मुळांपासून, टू स्टेम अँड लीव्ज कुठपर्यंत? त्यांच्या खोडापासून ते पानापर्यंत प्रत्येक अवयवापर्यंत पाण्याचं वहन करणाऱ्या ज्या उती आहेत त्यांना जलवाहिनी उती म्हटलेलं आहे वनस्पतीमध्ये. आणि या टेरिडोफाइट्स या वनस्पतीमध्ये डेव्हलप झालेल्या असतात. त्यानंतर दुसरं आहे फ्लोएम. फ्लोएम इज रिस्पॉन्सिबल फ्रॉम ट्रान्सपोर्टिंग फूड प्रोड्यूस फोटोसिंथेसिस फ्रॉम लीव्स टू नॉन फोटोसिंथेटिक पार्ट ऑफ द प्लांट सच रूट्स अँड स्टेम्स. फ्लोएम म्हणजे रसवाहिनी उती आहेत. तर ह्या वनस्पतीमध्ये अन्न वाहून नेण्याचं काम करतात. जे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे वनस्पतीने अन्न तयार केलेलं आहे, तर ते तयार केलेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक भागाकडे पोहोचवण्याचं काम कोण करत असेल, तर या जलवाहिनी उती फ्लोएम. आणि या झायलम आणि फ्लोएम दी वॅस्क्युलर प्लांट्स हे वॅस्क्युलर टिश्यू ह्या टेरोडोफायटामध्ये डेव्हलप झालेले असतात. या अगोदरच्या 2 आपण अबीजपत्री वनस्पती पाहितले ते यामध्ये डेव्हलप झालेले नसतात. दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर ऑर सीड. परंतु ह्यासुद्धा फ्लावर अँड सीड ह्या प्रोड्यूस करत नाहीत. दे हॅव रूट्स अँड लीव. परंतु या टेरोडोफाइट वनस्पतींना रूट्स अँड लीव्स असतात, मुळे आणि पाने असतात. दी लाईफ सायकल इन्क्लूड अल्टरनेशन ऑफ जनरेशन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड फेजेस. म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलेलं, या अगोदरच्या आकृतीमध्ये आपण पाहितलेलं आहे चित्रामध्ये की हॅप्लॉइड्स आणि डिप्लॉइड फेजेसवर यांच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन असतं. म्हणजे हॅप्लॉइड सेल्ससुद्धा असतात आणि डिप्लॉइड सेल्ससुद्धा तयार होतात. दी स्मॉल लीव्स ऑफ टेरोडोफाइट आर नोन ॲज मायक्रोफाइल.
म्हणजे या वनस्पतीमधले जे लहान पानं असतात, लहान पानांना मायक्रोफिल्स म्हणतात. उदाहरणामध्ये सिलॅजनेलामध्ये हे असतात. आणि जे मोठे पाने असतात, ते लार्ज लिव्स आर फाउंड इन फर्न आर नोन ॲज द मॅक्रोपाइल्स. त्यानंतर पहा की लिव्स दॅट बियर स्पोरेंजिया आर नोन ॲज दी स्पोरोफिल्स. म्हणजे यांच्या पानावर स्पोरेंजिया असतात आणि त्यांनाच स्पोरोफिल्स असे सुद्धा म्हटलेले आहे. दी समटाईम्स स्पोरोफिल्स फॉर्म कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर नोन ॲज दी स्ट्रॉबेली ऑर कोन्स. आणि हे स्पोरोफिल्स यांचं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार करून स्ट्रॉबेली किंवा कोनसुद्धा हे टेरोडोफाइट्स करत असतात. त्यानंतर पहा की स्पोर्स ऑन जर्मिनेशन ऑफ दी प्रोथॅलस फिमेल सेक्स ऑर्गन इज नोन ॲज आर्चेगोनियम. याच्यामध्ये सुद्धा जे फिमेल सेक्स ऑर्गन्स आहे त्याला आर्चेगोनियम म्हटलेलं आहे आणि मेल सेक्स ऑर्गन्स आहे त्याला अँथ्रेडियम म्हटलेलं आहे. वॉटर इज एसेन्शियल फॉर फर्टिलायझेशन. यांच्यासुद्धा फर्टिलायझेशनसाठी, प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर स्पोर फॉर्म कॅन होमोस्पोर्स. म्हणजे यामध्ये 2 प्रकारचे स्पोर फॉर्म केले जातात, होमोस्पोर अँड हेट्रोस्पोर्स. होमोस्पोर्स मीन्स स्पोर ऑफ सिमिलर काइंड, एकाच प्रकारच्या असणारे होमोस्पोर्स आहेत. अँड स्पोर्स ऑफ डिफरंट काइंड, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स त्याला म्हणायचं हेट्रोस्पोरस. त्यानंतर पहा होमोस्पोर्स आर फाउंड इन मेजॉरिटी ऑफ टेरोडोफाइट्स अँड स्पोर फाउंड इन सिलॅजनेला अँड सॅल्विनिया हेट्रोस्पोरस. म्हणजे सिलॅजनेला जी वनस्पती आहे यांच्यामध्ये होमोस्पोर्स सापडतात आणि सॅल्विनिया ही जी वनस्पती आहे टेरोडोफाइटाची त्यामुळे हेट्रोस्पोर्स सापडतात. दी 4 क्लासेस ऑफ टेरोडोफाइट. आणि या टेरोडोफाइट वनस्पतींचे विभागाचे आणखी 4 प्रकार आहेत. दी टेरोप्सिडा, लायकोप्सिडा, सायलोप्सिडा आणि स्पिनोप्सिडा. परंतु याचा अभ्यास तुम्हाला मुलांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही ज्यावेळेस MSc बॉटनी करताल त्यावेळेस या सर्व वनस्पतींचा अभ्यास खूप डीपमध्ये आहे. टेरोडोफाइटाचे सुद्धा 4 क्लासेस आहेत. यांचं खूप डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला MScला दिलेलं आहे. अशा पद्धतीच्या या 2 वनस्पती आहेत, सिलॅजनेला अँड सॅल्विनिया. या सॅल्विनियामध्ये हेट्रोस्पोर आहेत आणि सिलॅजनेलामध्ये होमोस्पोर यांची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीसृष्टी याचं विभाजन 2 उपसृष्टीमध्ये केलेलं आहे. एक अबीजपत्री वनस्पती, दुसऱ्या बीजपत्री वनस्पती म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फिनोरोगॅम्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, अबीजपत्री वनस्पती यांचं 3 विभागामध्ये विभागणी आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरोडोफायटा. तर यांच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे फिनोरोगॅम्स आहेत, बीजपत्री वनस्पती, हे अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म यांच्यामध्ये विभागलेले आहेत. तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.